आमचा दादा आलाय का इकडे? दादा कोण? दादा म्हणजे चित्रकार, ते दाढीवाले. नारायणी ताईचे बाबा. बाबा आलेत का ते? आई शपथ नाही आलेत ते इथं. तुम्ही आज जाऊन बघा ना. हे आनंदी कोण आहे ती? आणि त्यांच्याशी असं काय गुलुगुलू चाललंय? हा, हे नारायणी ताईंचे काका आहे. माफी झाली साहेब, तुमचे लई उपकार झालेत. तुम्ही आमच्या आनंदीला वाचवलं. नाही नाही, हे ते काका नाही, ते गोरख काका. तुमचं नाव काय? मी नागनाथ. आम्ही जनतेचे सेवक आहोत, त्यामुळे आम्ही घरातून कधी बाहेर जातो, कधी परत येतो ही वेळ नक्की ठरलेली नसते. अहो तुमची चौकशी नाही करत हो मी. मला तुमची काळजी वाटते ना, म्हणून विचारतोय. बघा युवराज, आमची काळजी करण्याची काय पण गरज नाही, कारण आम्हाला इंचुकाटीची भीती नाही हो. रस्त्यात फणा काढून उभी असलेल्या नागबी आम्हाला बघितल्यानंतर कुत्र्यासारखी शेपूट आला होता. तू बोल ना, बोल बोल. चंद्रकला कुठे आहे? तुला भेटली का चंद्रकला? अरे बोल ना. ती तमाशावाली चंद्रकलेचीच मुलगी ना? अरे बोल ना. अरे ओ शेट, दादा अहो असं का हलवताय तुम्ही साहेबांना? बरं झालं आलास तू. अरे बघ ना कसं करतोय दादा. काय म्हणजे? त्याची मनस्थिती खराब झाली रे. अक्का अक्का साहेब सापडले. देवळात येत आपल्या. हा अक्का, मी घेऊन आलो त्यांना. अरे दाढीवाल्याला कशा पायी पुळका आलाय हिचा? गुलाबी, प्रत्येक वेळेस शंका घेतलीच पाहिजे का? अगं कलाकार माणूस आहे तो. आपल्या आनंदीचं अगदी हुबेहूब सुंदर चित्र काढलंय त्यानं. आणि एक नाही, लई काढली. आणि एक दिवस माझ्या डोक्यावर हात ठेवून रडायलाच लागले. काय गुलाबबाई? हो तात्या, हे 10 लाखाचा आमच्या मागे काय जुगाड लावलाय? मिटवून टाकू. हिला मी गावच्या चावडीवर बसवणार. इतके दिवस मी माझ्या मुलासाठी हिची नथ उतरवायची म्हणत होतो, पण आता हिला मी गावची बाजार बसवी बनवणार. तात्या, चुप. तुम्ही फक्त बघत राहायचं काय? फक्त बघत राहायचं. चहा गार होतोय. सरस्वती, तुला दुखावण्याचा किंवा त्रास देण्याचा माझा कधीच हेतू नव्हता, खरंच नव्हता. नाही, मान्य आहे, मी काल अचानक घर सोडून बाहेर गेलो, कारण मला कळलं होतं की तमाशाचं फड अजून उठलेलं नाही. आनंदी आज गावात आहे, पण मी तिथे गेलो नाही. तुझी शपथ, खरंच गेलो नाही, कारण मी तुला तसा शब्द दिला होता. आणि काल मला आणखीन एक गोष्ट जाणवली की मी माझ्याच एका मुलीसाठी माझ्या एका दुसऱ्या मुलीवर अन्याय करतोय. आनंदीच्या आयुष्यात जे काय आलं ते तिचे भोग होते. नारायणीच्या आयुष्यात मी जे काय आणतोय ती माझी चूक आहे. मी हात जोडतो तुझ्या समोर, तर पाया पडतो तुझ्या. आनंदीला तुझं समजून या घरात घे ग. त्या मुलीला माझं समजणं या जन्मात मला शक्य नाही. त्या मुलीला जर का इथे राहायचं असेल तर मोलकरीण म्हणूनच राहावं लागेल.